नवापूरच्या भोई समाजाचा तीव्र संताप। अकोल्यातील गुलजारपुरा अत्याचार प्रकरणावर निवेदन। नवापूरचे भोई समाज यांनी तहसीलदार कार्यालयाला पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून अकोला शहरातील गुलजारपुरा भागात फक्त 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तौहीद खान समीर ज्ञान या नराधमाने केलेल्या पाशवी अत्याचाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी घडलेल्या घटनेमुळे समाजात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे। घरातील मंडळी गणेश विसर्जनासाठी बाहेर असताना आरोपीने संधी साधून घरात शिरत हा निर्लज्ज प्रकार केलाय। पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला अटक केली, मात्र या व्यक्तीविरुद्ध यापूर्वीही अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली। तुरुंगवास बघूनही पुन्हा अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणे ही समाजासाठी धोकादायक विकृती आहे। हा गुन्हा भारतीय दंड संहिता BNS 2023 कलम 63, 64, 65 तसेच पोक्सो कायदा 2012 अंतर्गत अत्यंत गंभीर ठरतो। भोई समाजाच्या ठाम मागण्या, या प्रकरणाची सुनावणी त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी, पीडितेला तात्काळ आणि सर्वतोपरी न्याय मिळावा, पीडितेच्या कुटुंबाला शासनाद्वारे आर्थिक मदत आणि पूर्ण संरक्षण द्यावे, तौहीद खान समीर ज्ञान या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी। भोई समाजाचा ठाम इशारा, जर पीडितेला न्याय मिळाला नाही तर पुरा भोई समाज, पुरा महाराष्ट्र जाम करेल। उपस्थित मान्यवर अमय बाबूराव मोहने, दर्शन सुरेश ढोले, महेंद्र रामदास भार, चंद्रवदन पंडालक माझे, दीपक उन्हेयलाल परदेशी, केकर पंढरीनाथ मोहन, राज भारत लाने, मनोज गोटमोटव, तुकाराम पोपट भार, परेश तुकाराम भोई, रमेश होते, अविनाश दिनकर बेंद्रे, निलेश ताराचंद ढबलू, प्रकाश बाबाराव भाई, मनोज दयाराम नाईक, हरीश वामन खेड, रवींद्र हरिभोई, कमलेश डोल, जय कमलेश, पंकज हरिश्चंद्र दाम। नवापूरच्या भोई समाजाने दाखवलेली ही तीव्र नाराजी केवळ एका घटनेविरुद्ध नाही तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेसाठी जाहीर इशारा आहे। न्याय न मिळाल्यास हा लढा महाराष्ट्रभर उग्र होणार यात तीळ मात्र शंका नाही। आपला विश्वासू सकल भोई समाज, नवापूर जिल्हा, नंदुरबार। पूर्ण सकल भोई समाज एकत्र होऊन आम्ही या कारणास्तव इथं आलो आहोत की अकोला शहरामध्ये गुलजारपुरा क्षेत्रामध्ये, अकोला शहराच्या गुलजारपुरा क्षेत्रामध्ये आमच्या या भोई समाजाची अतिशय अल्पवयीन अशी मुलगी, 13 वर्षाची फक्त मुलगी होती। गणेश विसर्जनाच्या वेळेस सर्व कुटुंबीय गणेश विसर्जनाच्या कार्यक्रमात गेल्याचा हे बांधून सदर नराधम तिच्या घरामध्ये शिरला आणि प्रचंड प्रमाणे लैंगिक अत्याचार ह्या मुलीवरती त्याने केलेले आहेत। अगदी 13 वर्षाची मुलगी आहे आणि त्यानंतर त्या नराधमाचा समाजसेवा संघ हे सर्वजण अकोला इथे एका अतिशय गरीब कुटुंबाच्या अगदी 13 वर्षाच्या मुलीवरती एका नराधमाने गणपती विसर्जनाच्या वेळेस संपूर्ण कुटुंब बाहेर गेलेलं असताना घरात शिरून अशा या अगदी लहान वयाच्या 13 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि ह्या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर भोई समाजावरती उमटले आहेत। तेव्हा आजच्या दिवशी या नराधमाला जास्तीत जास्त कठोरातली कठोर शिक्षा व्हावी। मी म्हणतो की या नराधमाला, कारण त्याचं पूर्वीचं सुद्धा रेकॉर्ड हे क्रिमिनल रेकॉर्ड आहे, तेव्हा अशा या लैंगिक अत्याचार करणाऱ्या, या लहानशा मुलीवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी याच्यासाठी आम्ही निवेदन घेऊन संपूर्ण भोई समाज आम्ही आज इथे आलो आहोत आणि आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेबांना हे निवेदन सादर केलेलं आहे। नवापूर बोलतोय, महाराष्ट्र ऐकतोय। चर्चा नवापूर, लोकशाहीचा बुलंद आवाज। संपादक गिरीश।